विद्यार्थी मित्रो नमस्कार। बघा इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान घटक 13वा ध्वनी व उपघटक प्रश्नोत्तरे। ध्वनी हा पाठ आपण पाहत आहोत। ध्वनीच्या संदर्भामध्ये भरपूर सगळी माहिती आपण पाहिली आहे, परंतु तरी सुद्धा आपण ध्वनी म्हणजे काय, त्याचा जे काही प्रश्नोत्तर असतील त्या प्रश्नोत्तरा अनुसरून आपण उत्तर कसं लिहावं किंवा डीपली नॉलेज जर आपल्याला घ्यायचं असेल तर आजचा हा सेशन म्हणा किंवा आजचा हा वेळ मी त्या डीपली नॉलेजवरती येणार आहे। काही प्रश्नोत्तर देणार आहे, त्या प्रश्नोत्तराच्या असणारी जी काही विश्लेषण असणार आहे त्या विश्लेषणाच्या संदर्भात आपण माहिती भरपूर स्वरूपामध्ये घेणार आहोत। आपण जे काही शिकलेलो आहोत त्या शिकलेल्याच्या अनुभवावर पूर्वानुभव म्हणून हा आजचा मी वेळ देणार आहोत। बघा ध्वनी ध्वनी म्हणजे नेमकं काय, आपलं ऐकू येतं त्याला ध्वनी म्हटलं जातं, परंतु ध्वनीशास्त्र म्हणजे काय, ध्वनीचं मापन म्हणजे काय, ध्वनीचे प्रसारण म्हणजे काय, गोंगाट म्हणजे काय, अशा संदर्भातली सर्व माहिती आज आपण या तासाला बघणार आहोत। तत्पूर्वी प्रश्नोत्तरामध्ये मी पहिल्यांदा प्रश्न देतोय तो म्हणजे परिसरातील विविध आवाज। बघा परिसरातील विविध आवाज प्रश्न पहिला देतोय मी। परिसरातील विविध आवाज कोणते? बघा आता जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला ध्वनीच्या संदर्भामध्ये किंवा एक यादी जर समजा करायला सांगितली व त्याला एक क्रायटेरिया दिला की परिसरातील विविध आवाज कोणते, तर आपण आपल्या या समाजामध्ये किंवा भोवताली भरपूर असं फिरत असतो, तर आपल्या परिसरामध्ये विविध आवाज येत असतात, असंख्य प्रकारचे आवाज येत असतात। तर ते आवाज नेमके कोणकोणते, चांगले कोणते, वाईट कोणते, अशा संदर्भातील माहिती किंवा थोडक्यात माहिती आपण बघूया। परिसरातील विविध आवाज बघा, सकाळी उठल्यानंतर वेगवेगळे आवाज येत चालू होतात। याच्यामध्ये टीव्हीचा आवाज असेल, घरामध्ये भांड्यांचा आवाज असू दे, शाळेमध्ये गेल्यानंतर सायकलिंगचा आवाज असू दे, मुलांचा आवाज असू दे, माईकवरचा आवाज असू दे, हा देखील आवाज आहे। प्रवास करत असेल तर रेल्वेचा प्रवास असू दे, रेल्वेच्या इंजिनचा प्रवास असू दे, चाकांचा प्रवास असू दे, आवाज असू दे। त्यासोबत जर समजा महिला वगैरे असेल तर घरामध्ये काही कामकाज करत असतील तर भांड्यांचा आवाज, कुकरचा आवाज, कुकरच्या त्या शिट्टीचा आवाज असू दे, त्यासोबत भांडी एकमेकाला थडकल्यानंतर जो काही आवाज कर्कश स्वरूपामध्ये येतो तो देखील आवाज आहे। त्यासोबतच पक्ष्यांचा आवाज असू दे, जनावरांचा असू दे, प्राण्यांचा असू दे, त्यांच्या ओरडण्याचा आवाज असू दे, हा देखील आवाज आहे। म्हणजे परिसरामध्ये विशिष्ट प्रकारचे असे आवाज एक स्वरूपामध्ये नाही आहेत, असंख्य प्रकारे नानाविध स्वरूपाचे आहेत। त्यासोबत काही उदाहरणं देखील आपल्याला घेता येईल की तुम्ही काही विशिष्ट स्वरूपाचे आवाज तुम्ही ऐकला देखील नसाल। उदाहरणार्थ समुद्रामध्ये जे काही समुद्री जीव असतात ते देखील विशिष्ट स्वरूपाचे आवाज करत असतात। तुम्ही स्वतः काही प्रत्यक्ष तुम्ही काही आवाज बघू शकला नाहीये, परंतु तरी सुद्धा ते आवाज आहेत किंवा आवाज असतात व ते विशिष्ट स्वरूपाच्या परिसरातील घटकामध्ये त्यांचा आवाज समावेश होत असतो। ठीक आहे, म्हणजे यादी जर समजा करायला सांगितली त्रासदायक कोणते व चांगले असणारे आवाज कोणते, असे जर समजा तुम्ही यादी करायला लागला तर हे विशिष्ट स्वरूपाचे भरपूर अशी सगळ्या नावांची यादी तुम्हाला करता येईल व त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येईल। बघा बघून घ्यायचं आहे व्यवस्थित परिसरातील विविध आवाज कोणते कोणकोणते असतात हे आपण बघितलं आहे। ध्वनी कसा ऐकू येतो, ठीक आहे। याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न देतोय मी, ध्वनी कसा ऐकू येतो। प्रश्न 2, ध्वनी कसा ऐकू येतो। बघा लिहून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलाय, प्रश्नोत्तरामध्ये दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे ध्वनी ऐकू कसा येतो। आता जर समजा एखादी घटना घडली असेल किंवा एखादा जर समजा दोन
बाबी जर समजा एकमेकाला धडकले असतील तर आपल्याला ध्वनी येतो. ध्वनी म्हणजे काय, आपल्याला कानाला ऐकायला येणे, कानातून जी काही ध्वनी लहरी आपल्याला जातात, त्यानंतर आपल्या मेंदूला ते जे काही विशिष्ट काही संदेश पोहोचलेले असतील तर ते पोहोचल्यानंतर प्रक्रिया पूर्णनंतर ध्वनी ऐकू येतो असं आपण सर्वसाधारणपणे म्हणू शकतो. परंतु आणखी ह्याच्यापेक्षा जर समजा विश्लेषण अधिक द्यायचं म्हटलं असेल, सांगायचं असेल तर त्याबद्दलची थोडी माहिती बघूया. बघा, ध्वनी स्रोताभोवती हवा असते. जर समजा एखादा कोणताही ध्वनी स्रोत असू दे, आता मी जर समजा ह्या किल्ल्याचं जोडगाचं जर समजा उदाहरण दिलं, बघा ध्वनी स्रोत, आता या ठिकाणी मी किल्ल्यांचं जोडगाचं एक उदाहरण देतोय. बघा किल्ल्यांचा जोडगा, ह्या किल्ल्यांचा जोडगा जर समजा मी असा हलवा लागलो किंवा आवाज करायला लागलो तर ह्या स्रोतांवरती विशिष्ट स्वरूपाचा आवाज असतो. बघा हवा असते, बघा हवा असते. ध्वनी स्रोतांचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थर ही कंप पावतो. बघा त्याच्या सोबतचा हवेच्या त्याच्या वस्तूच्या सोबतीला असताना हवेचा थरी काय होतो, कंप पावतो. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत असत जाते. बघा ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना, बघा ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना कंपनाची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनी लहर असे म्हणतात. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, वाटलं तर आपण लिहून घ्यायचं आहे. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनी लहरी म्हणतात. बघा ध्वनी कसा ऐकू येतो, ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनी लहरी असे म्हणतात. व्यवस्थित आपण या ठिकाणी माहिती बघायची आहे. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते, या लाटेला ध्वनी लहरी असे म्हणतात. बघा ध्वनीचं जर समजा कंपन झाला असेल, मी आता तुम्हाला किल्ल्यांचं जोडग्याचं उदाहरण दिलं किंवा इतर दुसरं कुठलं पण जर समजा उदाहरण असेल आणि त्या ठिकाणी जर समजा कंपन झालं तर त्याच्या सोबत असणारी जी काही हवा असते ती हवा काय होते, त्या हवेमध्ये ध्वनी काय होतं, पसरला जातो व ज्या ठिकाणी हवा जाते त्या ठिकाणी एकमेकाला ते अणू ढकलत जातात व त्या ठिकाणी ध्वनीचा प्रसार होतो. म्हणजे या ठिकाणी पुन्हा शास्त्रीय भाषेमध्ये पुस्तकात काय सांगितले बघा, ध्वनी स्रोतामध्ये हवा असते, ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा तर ही कंप पावतो. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनी लहर असे म्हटलं जातं. या ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. बघा या ज्या काही विशिष्ट लहरी असतील ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो. बघा कानाच्या पोकळीमध्ये आत काय असतो, नाजूक विशिष्ट प्रकारचा एक पडदा असतो, तो कंपन पावतो. म्हणजे ध्वनी लहरी असतील आणि आपल्या कानामध्ये गेला तर काय होतं, नाजूक पडदा असतो तो कंपन पाहावा लागतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येते. बघा या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे, बघा कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. आपल्या काय होते, मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. आणि आपल्याला काय होतं, ध्वनी ऐकू येतो. ह्या अशाच पद्धतीने आपला ध्वनी ऐकू येतो. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की विशिष्ट प्रकारे जर लांब ठिकाणी जर समजा कुठला तरी एखादा घटक जर समजा स्थिर असेल आणि तो स्थिर असल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कंपन पावल्यानंतर जी काही ध्वनी लहरी जर समजा येत असेल तर त्या ध्वनी लहरी काय होतात, एकमेकांना धडकून काय होतात, त्या आपल्या कानापर्यंत येतात व आपल्या कानामध्ये जी काही ध्वनी पडेल किंवा कानाचा जो काही पडदा असतो त्या कानाच्या पडद्याच्या धडकतात व त्याच्याद्वारे आपल्याला काय होते, आतील जी काही इंटेन्स्टाईन्स वगैरे असतील तर ते कार्य प्रवण होतात व आपल्याला या मेंदूला काही संवेदना देतात व अशा पद्धतीने ध्वनी ऐकू येतो असं आपण म्हणतो.
ठीक आहे. म्हणजे आपण नुसतंच ऐकायला आला असं पण म्हणतो का, नाही. तर विशिष्ट प्रकारची काही प्रक्रिया असते ती पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्ण झाल्यानंतर हा आपला विशिष्ट प्रकारचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे जर हा प्रश्न जर तुम्हाला स्वाध्यायाला आला किंवा दीर्घोत्तरी असते, लघुत्तरी असते, जर हा प्रश्न आला तर हे व्यवस्थित स्पेसिफायपणे आपण हे लिहिणं गरजेचं आहे व अपेक्षित आहे. आपण लिहून घेऊ शकता. बघा ध्वनी कसा ऐकू येतो काय त्याबद्दलची माहिती दिली आहे, आपण लिहून घेऊ शकता. ध्वनीशास्त्र म्हणजे काय बघा. दुसरा एक अभ्यासातला संदर्भातला जर समजा बाबीचा समजा विचार करायला गेला तर ध्वनीशास्त्र प्रत्येक एखाद्या बाबीचं एक विशिष्ट प्रकारे असं शास्त्र समजलं जातं व त्या शास्त्राला काय म्हटलं जातं बघा, विशिष्ट अभ्यास करून तयार केलेलं शास्त्र याला शास्त्र म्हटलं जातं. आता या ध्वनीबद्दल सुद्धा एक शास्त्र आहे ते म्हणजे ध्वनीशास्त्र, म्हणजे साऊंड मेकॅनिझम म्हणा किंवा साऊंड स्टडी असं जर म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा इकोस्टिक्स असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. बघा प्रश्न आपण थोडंसं लिहून घ्यायचा आहे. ध्वनीशास्त्र म्हणजे काय हे आपण थोडंसं बघणार आहोत. ध्वनी म्हणजेच आवाज, साऊंड, ठीक आहे. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र होय. म्हणजे बघा ध्वनीशास्त्र म्हणजे काय, पुन्हा एकदा स्पष्टीकरण मी तुम्हाला लिहून देतो, वाटलं तर लिहून घ्यायचं आहे. ध्वनी, नाद, ध्वनी लहरी, आवाजाची निर्मिती, प्रसारण, आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र होय. बघा आपण या ठिकाणी पुन्हा बघू शकतो. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, त्यासोबत प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र होय. आता ध्वनीशास्त्र म्हणजे काय, मेकॅनिझम, साऊंड मेकॅनिझम म्हणजे काय किंवा त्या संदर्भातली माहिती काय आहे हे आपण आणखी डीप मध्ये चाललोय. म्हणजे ध्वनीशास्त्र याचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो, कोणत्या पुस्तकामध्ये केला जातो, त्याच्या पुस्तकामध्ये काय असते ह्याचा जो अभ्यास केला जातो त्याला ध्वनीशास्त्र म्हटलं जातं. म्हणजे ध्वनी, साऊंड्स, नाद, त्यानंतर आवाज निर्मिती, आवाज साऊंड प्रोग्रेशन किंवा प्रिपरेशन, प्रसारण, साऊंड व्हिब्रेशन्स म्हणा किंवा साऊंड सेपरेशन आणि त्यांचे परिणाम आणि साऊंड्स अँड देअर इफेक्ट्स याबद्दलचे असणारे विज्ञान याला ध्वनीशास्त्र असं म्हटलं जातं. थोडक्यात आपण लिहून घ्यायचं आहे. बघा एकाच प्रश्नाचं उत्तर मी 2-2, 3-3 वेळा द्यायला लागलोय. ऑनलाईन शिक्षणामध्ये याच्यामध्ये ही माहिती आहे. ध्वनीशास्त्रामध्ये ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र होय. बघा ही माहिती आपण लिहून घेतला असणारच आहे. आपण आता पुढचा एक प्रश्न बघूया. ध्वनी प्रसारण म्हणजे काय बघा.
ध्वनी प्रसारण म्हणजे काय? बघा, ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. बघा, सोपं त्याचं उत्तर आहे ध्वनी स्रोतापासून ध्वनी स्रोतापासून सर्व बाजूंना ध्वनी पसरणे ध्वनी प्रसारण होय. बघा, ध्वनी प्रसारण म्हणजे काय? ध्वनी स्रोतापासून सर्व बाजूंना ध्वनी पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. आता जर समजा मी या ठिकाणी एखादी घंटी काढली आहे, बघा, आता ही विशिष्ट स्वरूपाची घंटी आहे असं आपण म्हणा. शाळेमधील घंटी असते किंवा ऑफिसमधली एखादी समजा टेबलवरील जर समजा आपली ती एक विशिष्ट स्वरूपाची बेल असेल तर ती लक्षात ठेवा. म्हणजे ध्वनी स्रोतापासून सर्व बाजूला ध्वनी पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. जर समजा ही आपण बेल आपण जर समजा वाजवली तर काय होतं, याच्यामध्ये दोन भागामध्ये काय होतं, कंपन होतं व कंपन झाल्यामुळे काय होतं, ह्या कंपनामुळे जो काही आवाज तयार होतो, जे काही ध्वनी लहरी तयार होतात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते प्रसारण व्हायला तयार होतात. बघा, इकडून इकडे जातात, इकडून इकडे जातात, इकडे जातात, इकडे जातात, इकडे जातात. ज्या ज्या ठिकाणी ध्वनी लहरी जाऊ शकतात किंवा ध्वनी पसरू शकतो अशा प्रक्रियेला किंवा अशा प्रसारणाला ध्वनी प्रसारण असं म्हणतात. बघा, लिहून घ्यायचं आहे. ध्वनी प्रसारणाचे माध्यम म्हणजे काय? ध्वनी प्रसारण म्हणजे काय? ध्वनी प्रसारण म्हणजे काय या ठिकाणी दिलं आहे. ध्वनी स्रोतापासून सर्व बाजूंना ध्वनी पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. आता मी या ठिकाणी घंटेचं उदाहरण दिलेलं आहे. घंटेचं उदाहरण देणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी ध्वनीचे दोन ठिकाणी जर समजा कंपन झाले तर त्या कंपनातून जो काही आवाज तयार होतो तो आवाज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो व ज्या ज्या ठिकाणी वायू पोहोचत असतो त्या त्या ठिकाणी तो ध्वनी देखील घेऊन जात असतो व त्या ठिकाणी आवाज पोहोचायला सुरुवात होते किंवा मदत होते. ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढील बघूया आपण ध्वनी प्रसारणाचं आणखीन एक जर समजा उदाहरण बघायला गेलं तर सोनार या एका यंत्रणेचा आपण माहिती घेणार आहोत. सोनार, बघा, सोनार ही एक यंत्रणा आहे. आता मी या ठिकाणी एक चित्र काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी बघू शकता हे एक विशिष्ट प्रकारचे एक जहाज आहे किंवा एक शिप आहे. हा एक विशिष्ट प्रकारचा समुद्र आहे असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे. ध्वनी प्रसारणाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगत आहे. बघा, ध्वनी प्रसारणामध्ये सोनार नावाचं समजा एखादं जहाज असेल तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा असते, त्याला सोनार असं म्हटलं जातं. साऊंडच्या संदर्भात किंवा ध्वनी प्रसारणाच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये एक यंत्रणा असते. आता ही यंत्रणा काय काम करत असते, समुद्रामध्ये ज्यावेळेला जहाज जात असतं त्यावेळेला सोनार मार्फत काही ध्वनी लहरी समुद्रामध्ये सोडल्या जातात व ध्वनी लहरी समुद्रात सोडल्यानंतर ते ध्वनी लहरी
कुठून कुठे जातात व पुन्हा खडकून पुन्हा कसे येतात याचे जे काही आंतरराष्ट्रीय मापन असेल ते करतात व त्या मापनाद्वारे या समुद्राची खोली किती आहे किंवा कुठला अडथळा आहे काय किंवा कुठले प्राणी अजस्र स्वरूपाचा मोठा प्राणी आलेला आहे काय किंवा वातानुकूलित यंत्रणा आहे काय किंवा आतील काही बाबींचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी ही सोनार यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असते. आपण जहाजामध्ये जर समजा बघितलं तर आपण आपल्या गुगल साईट्सवरती जाऊन मेकॅनिझम किंवा मशिनरी ऑफ सोनार इन शिप्स असं जर समजा तुम्ही म्हटला तर तुम्हाला त्या ठिकाणी सोनार यंत्रणेची काही कार्य असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला असेल. सोनार यंत्रणेमार्फत साऊंड्स त्या ठिकाणी प्रसारित केले जातात. दगड मोठमोठे असतील, हिमनग असतील किंवा मोठमोठे शार्क्स मोठमोठे मासे असतील तर त्यांना हे आवाज थडकला जातो, ध्वनी प्रसारण केलं जातं. जितक्या पद्धतीने किंवा जितक्या तीव्रतेने हे धडकले जातात तितक्या तीव्रतेने येतात व ह्या दोघांमध्ये जे काही अंतर असेल तर त्या अंतराचा अभ्यास करून हे अंतर मापलं जातं किंवा अंतर काढून अंतर किती आहे किंवा त्याचा प्रभाव या सोनार या यंत्रणेमार्फत तयार केला जातो. ही बाब मी तुम्हाला ध्वनी प्रसारणाच्या बाबत मी तुम्हाला जादाची माहिती बद्दल हे उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. ठीक आहे. आपण जर समजा याच्याबद्दल आणखी जर माहिती घेणार असला चल स्वरूपामध्ये किंवा इमेजेस किंवा अॅनिमेटेड स्वरूपामध्ये तर सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. युट्यूब मध्ये जाऊन आपण मेकॅनिझम ऑफ सोनार असं जर समजा टाईप केला किंवा मशिनरीज ऑफ सोनार इन शिप्स असं जर समजा टाईप केला सर्च मारला तर तुम्हाला याबद्दल आणखी जादा माहिती आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. बघा हा प्रश्न झालेला आहे. जादा माहितीसाठी मी दिलेलं तुम्हाला ध्वनी प्रसारणाच्या संदर्भामध्ये. आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे निर्वात म्हणजे काय. बघा प्रश्न, निर्वात म्हणजे काय. बघा आता या ठिकाणी एक बाब आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. निर्वात म्हणजे काय, वात म्हणजे काय, त्याचे आणखीन भरपूर असे सगळे अर्थ निघतात. वात म्हणजे वारा असं म्हणलं ते. निर्वात म्हणजे वारा नाही, हवा बंद म्हणा किंवा पॅक बंद किंवा ज्या पद्धतीतून वारा काढून टाकला असेल तर त्याला निर्वात असं म्हटलं जातं. आता थम्सअपच्या बाटल्या असतील किंवा थम्सअपची बॉटल्स तयार करण्याची काही फॅक्टरी असेल तर त्याला काय केलं जातं बघा, तर त्यावेळेला प्रयोगशाळेतून म्हणा किंवा त्या लॅबमध्ये किंवा त्या विशिष्ट प्रक्रियेतून काय केलं जातं, बाटल्या सोडल्या जातात व त्याच्यातून जी काही हवा असते ती हवा पूर्णपणे काढली जाते. म्हणजे हवा पूर्णपणे काढल्यामुळे काय होतं, ते निर्वात होतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक सूक्ष्मजीव म्हणा किंवा हवा त्या ठिकाणी अतिशय अजिबात तुम्हाला आढळून येणार नाही, त्याला निर्वात असं म्हटलं जातं. म्हणजे निर्वात म्हणजे काय, हवा काढून घेतलेली जागा असेल, सूक्ष्मजीव म्हणा स्थायू द्रववायू त्याच्यामध्ये कुठलंही काही ठेवलं जात नाही, त्याला निर्वात म्हटलं जाते. म्हणजे हवा काढून घेतलेली जागा किंवा ठिकाण याला निर्वात म्हटलं जातं. हवा पूर्णपणे काढून घेतली जाते, याला हवा पूर्णपणे काढून घेतली जाते, याला निर्वात असे म्हणतात. बघा बघून लिहून घ्यायचं आहे. निर्वात म्हणजे काय, निर्वात म्हणजे काय, हवा पूर्णपणे काढून घेतली जाते याला निर्वात असे म्हणतात. ठीक आहे. यानंतर आणखीन एक थोडे प्रश्न उत्तर बघायचे आहेत. याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. बघा प्रश्न देतोय मी, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय.
बघा, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, अतिशय साधं सोपं जर समजा आपण त्याला म्हणू शकतो. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, एखादा नकोसा असणारा आवाज, ज्या पद्धतीचा आवाज आपल्याला नको आहे, परंतु तो जर समजा आवाज आपल्याला जर समजा कानावर म्हणा किंवा ऐकण्यात जर समजा सारखा येत असेल तर त्याला ध्वनी प्रदूषण असं म्हणतात. कळलं? बघा, लिहून घ्यायचं आहे वाटलं तर. ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा आवाज. किती साधी सोपी व्याख्या आहे बघा. ऐकण्यास नकोसा वाटणारा किंवा त्रासदायक वाटणारा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. बघा, आपण बघून घ्यायचं आहे ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. ऐकण्यास नकोसा वाटणारा किंवा त्रासदायक वाटणारा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. आपल्याला जो काही आवाज नकोसा वाटतोय, ध्वनी प्रदूषण नकोसा वाटते, त्रासदायक वाटतात, आपले हार्टबीट्स वाढतात किंवा आपला असभ्य वाटायला लागतं किंवा काय म्हणायचं त्याला, आपल्याला सद्यस्थिती आपली जी काही निरोगी स्वरूपात असते ती पूर्णपणे बिघडली जाते. अशा स्थितीला किंवा जो काही आवाज, ज्या आवाजाला त्रास व्हायला लागतो त्या आवाजाला ध्वनी प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण असं म्हटलं जातं. साऊंड्स बॅड डॅमेजेस असं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता हे कधी कधी कुठे कुठे होते हे देखील पाहिजे तुमच्या याच्यात. तुम्ही आपण थोडंसं लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या. ध्वनी प्रदूषण नेमकं कुठं कुठं होतं बघा. रेल्वेचं जे काही ट्रॅक्स असतील, रेल्वेचे ट्रॅक्स म्हणजे रेल्वे त्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सारखी ये जा करत असतात. त्या रेल्वेचे जे काही आवाज असतो तो आवाज, मोठमोठे सायरन्सला हॉर्न्स असतात, त्याच्यामध्ये देखील ध्वनी प्रदूषण होऊ शकतं. त्यासोबत काही इचलकरंजी सारखी काही शहरं असतील, घराच्या जवळ त्यांची काही माग असतात व त्याच्यावरती काय होतं, मागावरती जे काही धोटा असतो त्याच्यामुळे विशिष्ट मेकॅनिझम्स किंवा मशिनरीज असतात, त्याच्या मशिनरीमुळे सारखा आवाज येतो व आपल्याला नको व्हायला लागतं किंवा आपला त्रास व्हायला लागतो. त्यासोबत काही खत कारखाने म्हणा किंवा कारखाने मोठमोठे असतील किंवा मशिनरीचे काही पार्ट्स तयार करण्याचे कारखाने असतील तर लोखंडाचे सारखं आदळआपट होत असते, त्याच्यामुळे देखील आपल्याला आवाज प्रदूषण होतं किंवा ध्वनी प्रदूषण होतं. त्यासोबत काय म्हटलं येते त्या ठिकाणी जो काही वाहनांची गर्दी असेल, NH4 सारखी काही रस्ते असतील तर रस्त्यावर सारखी जर समजा काही वाहनं ये जा करत असेल तर त्या वाहनांच्या स्पीडचा आवाज असू दे किंवा हॉर्नचा आवाज असू दे किंवा ऍक्सिडेंट्स असतील किंवा रहदारीचा काही आवाज असेल त्याच्यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होत असतं. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, बघून घ्यायचं आहे व्यवस्थित ध्वनी प्रदूषण म्हणजे काय वगैरे. मी पुन्हा आणखी तुम्हाला स्वाध्याय देतोय. स्वाध्याय आपण घेऊन घ्यायचा आहे या ध्वनी संदर्भातला. स्वाध्याय देतोय मी. स्वाध्याय ध्वनीशास्त्राची माहिती द्या. ध्वनीशास्त्राची माहिती द्या. 2 ध्वनीशास्त्राची माहिती द्या. 2 दररोजच्या जीवनातील चांगले व त्रासदायक आवाज कोणते त्यांची यादी तयार करा.
त्यांची यादी करा. बघा आपण लिहून घ्यायचं आहे. स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये ध्वनिशास्त्राची माहिती द्यायची आहे. दुसरं दिलं आहे दररोजच्या जीवनातील चांगले व त्रासदायक आवाज कोणते त्यांची यादी करा. असं 2 प्रश्न दिले आहेत. बघा ध्वनिशास्त्र व ध्वनिशास्त्र या संदर्भामध्ये डीपली नॉलेज किंवा विश्लेषण आपण केलं आहे. आपण देखील आणखीन माहितीसाठी आपण यूट्यूबवरती सर्च करून साऊंड्स म्हणा किंवा ध्वनी असे टाईप करून आपण माहिती घेऊ शकता. पुढील तासाला या पुढील माहिती आपण पाहणार आहोत. धन्यवाद.